ठिकाणी पूर्ण भारत देश अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून शेतकऱ्याची ओळख आहे आणि अतिवृष्टी पूर यामुळे शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे। या सरकारने सत्तेत येण्यापूर्वी आम्ही 7/12 कोरा करू, शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करू असं प्रत्येक सभेमध्ये जाहीर केलं होतं। तर आता ती योग्य वेळ आलेली आहे की मुख्यमंत्र्यांनी आता शेतकऱ्यावर जी आता परिस्थिती ओढवली आहे ह्याच्यात पूर्ण सर्व महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा व शेतकऱ्याचे जे नुकसान झाले सरसकट शेतकऱ्याला हेक्टरी 1 लाख रुपये अनुदान देण्यात यावं व जे शेतकऱ्यांचे जे मुलं आहेत ज्या ज्या महाविद्यालयात आहेत त्यांची फी सरसकट माफ करून शेतकऱ्याला थोडा आधार देण्याचं काम या सरकारने तात्काळ करण्यात यावं। आज देशभरमध्ये आई जगदंबेचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे। त्या आई जगदंबेच्या चरणी नतमस्तक होत लीन होत मी या ठिकाणी आई जगदंबेला विनंती करतो की महाराष्ट्रामध्ये जे पुरानं थैमान घातलेलं आहे, एक संकट ओढवलेलं आहे, शेतकरी अडचणीत आलेला आहे, त्यातून सावरण्याची शक्ती ताकद त्याला दे, त्याच्या पाठीशी आई जगदंबे तुझी शक्ती उभी कर अशी विनंती मी आई जगदंबे चरणी करतो। नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आम्ही पालकमंत्री महोदय माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या कार्यालयाच्या दालनाबाहेर आज आम्ही या ठिकाणी जागरण गोंधळ आंदोलन केलेलं आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं। आज महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर गेल्या 10-12 मे पासून पावसाची सतत धार सुरू आहे। पावसाचा वेग वाढत गेला आणि आज महाराष्ट्रभर मध्ये एवढा प्रचंड पाऊस झालेला आहे की या पावसामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात पूर आला। या पुरामध्ये हजारो एकर शेती ही जमिनीतील माती सगळ शेती वाहून गेलेली आहे, पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत, अनेक मोठ्या प्रमाणामध्ये जनावरं गुरढोरं वाहून गेली, मृत्युमुखी पडलेले आहेत। अनेक शेतकरी किंवा या ठिकाणी नागरिक सुद्धा या पुराच्या थैमानामध्ये बळी गेलेले आहेत। मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि प्रचंड मोठ्या प्रमाणातली हानी शेतकऱ्यांची झालेली आहे। शेतकरी अत्यंत अडचणीत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र शासन अजूनही भेटी देणं, पंचनामे करणं अशा प्रकारचं कृत्य करत आहे। हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं। या महाराष्ट्राची मदतीची महान परंपरा आहे। देशामध्ये जगामध्ये संकट आलं त्यावेळी महाराष्ट्र मोठ्या ताकदीनं उभा राहिला, परंतु आज महाराष्ट्रच अडचणीत असताना महाराष्ट्राचे पालक असलेले मुख्यमंत्री महोदय सरकार मात्र या बाबतीत अतिशय संयमानं शांतपणे काम करते। हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं। आज खरं म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये गरज होती ती जनतेला मदत देण्याची, धीर देण्याचा, परंतु यामध्ये महाराष्ट्र सरकार निष्कामी ठरलंय आणि म्हणून महाराष्ट्र सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज फक्त जागरण गोंधळ आंदोलन केलेलं आहे। आमची या ठिकाणी मागणी आहे, महाराष्ट्रामध्ये शेती वाहून गेलेली आहे, महाराष्ट्रामध्ये पिकं उद्ध्वस्त झालेली आहे, म्हणून शेतकऱ्याला कुठलेही पंचनामे न करता सरसकट हेक्टरी 1 लाख रुपयाची मदत तात्काळ शासनानं जाहीर करून 8 दिवसात सरकारनं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करावी। महाराष्ट्रामध्ये तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून त्या अनुषंगानं सगळ्या सवलती लागू कराव्यात आणि कर्जमाफीबद्दल सातत्यानं हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सातत्यानं म्हणतात की आम्ही कर्जमाफी करणार आहोत, योग्य वेळ आल्यावर करू, परंतु यापेक्षा योग्य वेळ कुठलीही असू शकत नाही। आज शेतकऱ्याला धीर देण्याची गरज आहे, म्हणून सरसकट महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या मागण्यांच्या अनुषंगानं त्याचबरोबर त्या व्यक्तींचा जनतेतील ज्या लोकांचा मृत्यू या पुरामुळे झालेला आहे, त्याबरोबर जी गुरढोरं या पुरामध्ये मृत्युमुखी पडलेली आहेत, जनावरं मृत्युमुखी पडलेली आहेत, त्या जनावरांच्या बाजारभावाप्रमाणे त्यांना आणि जी लोक या ठिकाणी पुरामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात मदत द्यावी। अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, शालेय साहित्य लेकरांचं उद्ध्वस्त झालेले, वाहून गेलेले आहे, त्यांना या ठिकाणी शासनानं मदत करावी। सगळ्या ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत शासनानं तात्काळ त्या थांबवाव्यात, ज्या लोक उपयोगी योजना आहेत त्याही तात्काळ थांबवून या ठिकाणी तिजोरी सरकारनं रिकामी करावी आणि शासनानं लोकांना मदत करावी, धीर द्यावा या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आहोत। तात्काळ कर्जमाफी, ओला दुष्काळ आणि 1 लाख रुपये हेक्टरी मदत या बाबतीत 48 तासात जर सरकारनं निर्णय नाही घेतला तर आज फक्त पालकमंत्र्यांच्या दालना समोर आम्ही जागरण गोंधळ केलंय। पुढचं जागरण गोंधळ मुख्यमंत्री महोदय वरच्या बांगल्याच्या आतमध्ये संभाजी ब्रिगेड करत त्याची आपण तात्काळ नोंद घ्यावी आणि त्या दृष्टीनं आपण निर्णय घ्यावा। धन्यवाद। भारत हे अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून शेतीची ओळख आहे आणि आजच हा शेतकरी आज या परिस्थितीवरती येऊन थांबलेला आहे की शेतकऱ्याला या ठिकाणी जगावं की मरावं अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। मी पुन्हा येईन या अति महत्वाकांक्षेपायी पुन्हा सरकारमध्ये येऊन मुख्यमंत्री झालेले अति महत्वाकांक्षी असे आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे आपल्या राज्याच्या मानगुटी बसलेले आहेत आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय द्यायचा सोडून ते
फक्त आणि फक्त इलेक्शन या संदर्भातच कामकाज करतात आपण सर्वजण पाहिले आहे. तर या आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला त्यांना विनंती आहे की आपण आता आपलं राजकारण थोडा काळ बाजूला ठेवावं. आपल्याला उठल्यापासून झोपेपर्यंत मागचे 5 वर्ष ते पुढचे 5 वर्ष फक्त राजकारण दिसतं. ह्या गोष्टी बाजूला सारून आपण शेतकऱ्यांचा देखील या ठिकाणी विचार करावा. आपण त्या ठिकाणी विमानात अपघातात वारलेल्या लोकांसाठी 1 कोटी रुपयाची मदत तात्काळ जाहीर करता. मग माझा शेतकरी काय माणूस नाही का? मग तो जर या ठिकाणी नुकसान त्याचं होत असत, त्या ठिकाणी पुरामध्ये तो मृत्युमुखी पडत असत, तर त्याच्यासाठी आपण 1 कोटी रुपयाची मदत तात्काळ का जाहीर करत नाही, असा आम्हाला सवाल या ठिकाणी आम्ही उपस्थित करत आहोत. या दरम्यान माझ्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये आपण पाहिलं तर 2 गट त्या ठिकाणी अतिवृष्टी म्हणून त्या ठिकाणी प्रस्तावित केलेले आहे. परंतु आमची मागणी आहे की संपूर्ण तालुका नव्हे पूर्ण जिल्हा आपला महाराष्ट्र हा या ठिकाणी आपत्तीने ग्रस्त झालेला आहे. त्यामुळे शासनाने कुठल्याही प्रकारची चौकशी पंचनामे न करता सरसकट मदत त्या ठिकाणी जाहीर करावी. शेतकऱ्यांची 100% कर्जमाफी त्या ठिकाणी करावी. शेतकऱ्यांची मुलं जे त्या ठिकाणी विविध शाळा कॉलेजमध्ये शिकत आहेत सर्वांची सरसकट फी त्या ठिकाणी शासनाने भरायची जबाबदारी घ्यावी आणि त्यांना या ठिकाणी मुक्त करावं. याचबरोबर शासनाला आमची अशी विनंती येत आहे की आपण या ठिकाणी एक बाजूला शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे, त्याचं सर्व पिकांचं नुकसान झालेलं आहे, त्याचे अन्न पाण्याची पंचायत झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण त्यांच्या जखमीवरती मीठ चोळत आहोत. आपण पाहिलं तर या महिन्यामध्ये जे रेशनिंग धान्य दुकानामध्ये तांदूळ आलेला आहे अतिशय निकृष्ट दर्जाचं त्या तांदूळ त्या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे आपण जनावरांना शेतकरी खाऊ घालणार नाही अशा प्रकारचं निकृष्ट तांदूळ या लोकांनी शेतकऱ्यांना खाण्यासाठी पाठवलंय. म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्यांचं स्वतःचं अन्न त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाले असताना शेतकऱ्यांना जी सरकारकडून अन्नधान्य पुरवण्यात येतं ते देखील अतिशय निकृष्ट दर्जाचं पुरवून त्या ठिकाणी शेतकऱ्यांची टिंगल करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.